रणरागिणींनी अखेर इतिहास घडवला। अखेर ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस तो क्षण अखेर आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। भारतातल्या रस्त्यांवरती क्रिकेट प्रेमी उतरले आहेत। मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू आहे। आनंदाचा असा क्षण आहे। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात उत्कृष्ट अशी कामगिरी केली। पुन्हा एकदा क्रिकेट समीक्षक निमिष पाडगावकर यांच्याकडे जाणार आहे। निमिषजी, आपण पाहतोय खरं तर उत्कृष्ट असा कमबॅक झाला आहे आणि आजचा जो सामना झाला खरं तर अगदी धावसंख्या थोडीशी कमी झाली, 20-30 रन कमी झाले, कारण ज्या प्रकारची सुरुवात झाली होती सलामीची चांगली भागीदारी, त्यानंतर भारत 350चा टप्पा सुद्धा ओलांडेल अशी शक्यता होती। मात्र 300च्या आत धावसंख्या होऊन सुद्धा भारताने तब्बल 52 धावांनी हा विजय मिळवला। काय सांगायला आवडते आपण? नाही, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे। सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एवढ्या चांगल्या सुरुवातीनंतर 104 धावांची सलामी मिळाल्यावर वाटलं होतं की आपण 350चा टप्पा गाठू, पण ही फायनल होती। त्यामुळे एकीकडे मन सांगत होतं की 299 हा सायकोलॉजिकली तुम्ही 300 क्रॉस केलं नाही ते जरी खरं असलं तरी 299 अंतिम सामन्यात चेस करणं हे कुठच्याही संघाला कठीण आहे। आणि ते सुद्धा तुम्ही बघत असाल तर साऊथ आफ्रिकेचा म्हणजे त्यांचे जे पाठीराखी होते ते फक्त त्यांचा सपोर्ट स्टाफ आणि त्यांच्या बरोबर आलेले खेळाडू, एवढ्या 35,000 खेळाडू प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर भारतीय संघ खेळत असताना हा पाठलाग करणं कठीणच होतं। पण मी तरी सुद्धा त्यांची जी कर्णधार आहे तिला खरंच क्रेडिट देईन। तिने शतक झळकावलं, सेमीफायनल, फायनल आणि आपल्या परीने पूर्ण लढा दिला। पण भारतीय फिरकीपटूंनी हा सामना भारताला जिंकून दिलाय आणि हरमनप्रीत कौरच्या उत्तम नेतृत्व गुणाने, म्हणजे जसं कपिल देवने आपल्या नेतृत्व गुणामुळे 183 ते टार्गेट सुद्धा आपण डिफेंड करून 83 ला जिंकलो, त्याचप्रमाणे मी म्हणेन हरमनप्रीत कौरने आपलं टार्गेट व्यवस्थित डिफेंड करत हा वर्ल्ड कप आपल्याला जिंकून दिलाय। अगदी खरं तर जसं आपण म्हणालात की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळ झाला। स्कोर आधी थोडासा कमी असं वाटलं, मात्र ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेची कर्णधारपदाची कामगिरी झाली ती सुद्धा अगदी साजेशी होती। मात्र आपण जसं नमूद केलात की 35,000 तब्बल 35,000 प्रेक्षकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी पाहायला मिळाला। आणि याआधी सुद्धा आपण पाहिलं अगदी सामना दुबईत असो, ऑस्ट्रेलियामध्ये असो किंवा इंग्लंडमध्ये असो, भारताच्या समर्थकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात ती निळी जर्सी नेहमीच पाहायला मिळते। अगदी 12वे खेळाडूच्या रूपामध्ये या समर्थकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या सामन्यामध्ये पाहायला मिळतो आणि आज सुद्धा तोच होता। आणि आता आपण जल्लोष सुद्धा पाहतोय। मात्र या निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महिला क्रिकेटर्सनी पहिल्यांदा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। देशासाठी अभिमानाचा दिवस आहे। मात्र यानंतर आगामी काळात महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि या सर्व गोष्टी बदलतील का? ही एक महिला क्रिकेटसाठी क्रांती म्हणायची का? हो, मला तुम्ही बघितलं असेल तर सेमीफायनलला सुद्धा 33,000 लोक होते, फायनलला तर सोल्ड आउट होतं आणि त्यातून अनेक प्रेक्षक बाहेर होते की ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत। म्हणजे पहिली गोष्ट ना, कुठच्याही क्रिकेटला मान्यता मिळवण्याकरता प्रेक्षकांची गरज असते आणि ते मैदानातले। त्यामुळे या वर्ल्ड कपने महिला क्रिकेटला जे त्यांचं मानधन बिंधन किंवा त्यांची विजयाची जी कमाई वगैरे ते सगळ्या गोष्टी दूर सोडा। पहिली गोष्ट म्हणजे एक जनतेचा एक सपोर्ट लागतो। महिला क्रिकेट काही नवीन नाही, महिला क्रिकेट 80-90च्या दशकात सुद्धा होतं, पण आज महिला क्रिकेट म्हणजे त्याला जो पाठिंबा मिळालाय, प्रेक्षकांनी जो पाठिंबा दिलाय, तो बघता महिला क्रिकेट हे पुरुषांच्या क्रिकेट एवढंच लवकरात लवकर लोकप्रिय होईलच नाही म्हणणार मी, झालंय असं म्हणेन मी। आणि या विश्वचषक विजयाने पूर्ण समीकरण बदलून जातील। महिला क्रिकेटला सिरियसली घेतलं जाईल आणि त्याला जो पाठिंबा मिळतो त्यांच्या फ्रँचायझीला, त्यांच्या लीग्सना, त्याचप्रमाणे राष्ट्रीय संघाच्या किंवा भारतीय संघाच्या ज्या मॅचेस होतात त्याला आता तितकीच गर्दी होईल जितकी पुरुष संघाच्या संघाला गर्दी होते। अगदी आपण आपल्याशी असेच जोडलेलं आहे। दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातली दृश्य आहेत। भारताच्या विजयानंतर एकच जल्लोष सर्वत्र पाहायला मिळालेला, एक उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये, एक आनंदाचा क्षण साजरा करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। कोल्हापुरातली आपण हे दृश्य पाहतोय। भारत जगज्जेता ठरलाय। वर्ल्ड कप आपल्या नावावरती भारतानं कोरलेला आहे। अतिशय अटीतटीचा असा हा पूर्ण सिरीज राहिलेला आहे, ज्यामध्ये देशभरात जल्लोष सुरू आहे। रस्त्यांवरती आपण हे दृश्य पाहतोय। हातामध्ये तिरंगा झेंडा घेत आनंदोत्सव साजरा करतायत, घोषणाबाजी केली जाते। क्रिकेट प्रेमींचा एक वेगळा उत्साह। नेहमीच आपण एरवी म्हणतो की क्रिकेट म्हणजे गेम नसून क्रिकेट म्हणजे इमोशन्स आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आता भारताच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतो। क्रिकेट प्रेमी हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरलेले आहेत। महिला क्रिकेटर्सने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि त्यानंतरचा हा जल्लोष। Historical moment for Indian cricket team. First time Indian women's cricket team won the finals. Yeah! कहने के लिए शब्द नहीं है, स्पीचलेस एकदम। खुशी से वर्ड्स नहीं निकल रहे क्या बोले, बट इंडिया जीत गया, बहुत बड़ी बात है हमारे लिए, खुशी की बात है।
महिलाओं के लिए तो बहुत बड़ी बात है। बहुत सारे महिलाओं को इंक्रीज मिला है और बहुत लोगों की इच्छा जाग उठी है कि हर महिला कम नहीं है, जेंट्स से कम नहीं है, बॉयज से कोई महिला कम नहीं है, इक्वल है। कुछ समझ में नहीं आ रहा क्या बोलूं, खुशी हो रही है पर